अशा कले पुढे आपल्याला माहिती आहे की त्यांची चिरंजीव चंद्रकांत गोखले एक मोठे नट आणि मराठीचे रंगभूमीचे चित्रपटाचे नट आणि त्यांचे नातू विक्रम गोखले पण आहेत आपल्याला माहिती आहे. पण ही एक अशी परंपरा होती की त्यावेळेला हे अतिशय अवघड होतं पडद्यावरती येणं. स्वतःने एक छान आम्ही आपण बघूया की कज्जन नावाची नटी आहे. तर वास्तव निसार आणि कज्जन या कज्जनची गोष्ट सांगते तुम्हाला. ही पटण्याच्या एका हिची आई हुस्न आरा म्हणून होती. ती एका नवाबाच्या पदरी होती. या मुलीला तिच्या आईने पर्शियन शिकवलं, इंग्रजी शिकवलं, इंग्रजी युरोपियन टीचर म्हणून नृत्य शिकवलं, गायन शिकवलं. पण पडद्यावरती त्यांची जोडी फार छान दिसायची मास्तर निसार. आणि त्यावेळेला असं होतं की भाषेचा प्रश्न नसल्यामुळे एक ऑस्ट्रेलियन माणूस नलराजा आणि ही दमयंती अतिशय सुंदर. आणि त्यावेळेला ही गौहर कामजीवाले ही हिच्या आई आणि ह्या मुलीला थिएटर म्हणजे विंगमध्येच बहुतेक ती जन्मली आणि ती मोठी झाली. पुढे मुंबईत आले हे लोक आणि यांचं नाव विशेष म्हणजे रणजितचे जी चंदुला शाह होते त्यांच्याबरोबर त्यांचे एक चांगले प्रेमसंबंध जमले. कोण आहे ओळखू शकता का तुम्ही? ललिता बाबा. थँक्यू. कोण? ललिता पवार. त्या अंबिका सगुण जे येवल्याची पैठणी तिथल्या येवल्याच्या राहणाऱ्या सगुण साडी समाजातल्या. पण मुंबईला पुण्याला नानासाहेब सरपोतदारांच्याकडे आल्याप्रमाणे मला काम करायचं आहे. तर त्यावेळेला मृगाजीन घातलेलं अल्प कपडे घातलेले पण अर्थात ललिताबाईचा हा काळ. म्हणजे मास्टर विठ्ठल आणि झेबुल निसार म्हणजे आपले भारतीय डग्लस फेअरबँक्स आणि ग्रेटा कार्बो होते. हा मोठं नाव नंतर अतिशय नगण्य भूमिकेत दिसायला लागले. यांच्याबद्दल मला मात्र जरूर थोडंसं सांगायचं आहे. ह्या रुबी माळेस म्हणजे हे बगदादी ज्यू लोक असतात त्यापैकी होते. दिसायला अतिशय सुंदर म्हणजे त्यांना सुवर्णपरी म्हणायचे. बदामी डोळे अतिशय त्यांचे डोळे अतिशय सुंदर होते म्हणून त्यांना सुलोचना हे नाव मिळालं. चित्रपट अगं तो चित्रपट सगळ्यांनी पाहिला आहे. ज्यूनी चित्रपट पाहिला सगळ्यांनी. दिल क्या करे जब किसी से. त्या चित्रपटात या रुबी माळेस होत्या. 19 आपण राम और श्याम मध्ये पाहिलं होतं पण ओळखलं नव्हतं. त्यांचं सौंदर्य आणि त्यांचा आवाज म्हणजे स्वर्गीय. आता हा काळ 5 वर्षाचा झाला आणि मग नंतर आपल्याला माहिती की विभाजन झालं, स्वातंत्र्य झाला देश आणि त्या निघून गेला. पण जाता जाता अंबादेवाली, शमशाद बेगम, राजकुमारी, ललिता देऊळकर म्हणजे ललिता फडके, सुलोचना चव्हाण, गीता दत्त, सुमन कल्याणपूर अशा होत्या की ज्यांनी अभिनय त्यांचे अभिनय आणि त्यांचं रूप आणि त्यांना मिळालेली गाणी हे आपण आता बघूया आणि पुढे कार्यक्रम घेऊया. हे 14 वर्षाची मुलगी आहे. तिला कार्यक्रमामध्ये बघा आणि तिचं नाव फातिमा बेगम होतं. तिला नाव दिलं नर्गिस. नर्गिस हे अतिशय दुर्मिळ फूल आहे असं म्हटलं जातं. आणि पडद्यावरती सुद्धा नर्गिसनी जी जादू केली तिचं जे काय अल्पकाळ होतं त्याच्यात मधुबालाबद्दल काय सांगावं. इथे प्रत्येकाचं काहीतरी वेगळं मत असेल मधुबालाबद्दल. पण एक गोष्ट सांगते की ज्या स्त्रिया ह्या पुढे लोकांच्या गळ्याच्या ताईत झाल्या तर त्यांनी अतिशय लहानपणीच कॅमेऱ्याला तोंड दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरातली चूल पेटलेली आहे. मधुबाला ही तशीच होती. तिची 2 सांगतात की
स्वतः दिलीप कुमारांनी सांगितलं की तिच्या जो डोळ्यातला अभिनय होता तर ते बघून थरारून जायचो म्हणजे आम्ही की तिच्यावर काम करणं मुश्किल व्हायचं. अतिशय मोठी अभिनेत्री